श्री स्वामी समर्थ. बघू शकता किती छान असं वातावरण झालेलं आहे. सकाळी सकाळी असंच वातावरण आपल्याला बघायला मिळतं आणि खूप मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण असतं. तुम्हीसुद्धा वातावरणाचा नक्की आनंद घ्या. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला. मी रोज ह्या मंत्राचा जप काउंटरवर पण करते आणि माडीवर सुद्धा करते, पण काउंटरवर केल्यानंतर मनाला खूप प्रसन्नता वाटते. त्यानंतर आमच्या इथं असे पाहुणे रोज येतात आणि खूप असं काव काव करतात आणि खूप छान वाटतं म्हणजे. आणि सध्या तर बाहेर पाऊस चालू आहे, बिचारे ते पण त्यांचा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे जात असतात. त्यानंतर आज मुलीच्या टिफिनसाठी छान असा सँडविच होता. त्यासाठी टोमॅटो, काकडी आणि बीट बारीक कट करून घेतले. कट केल्यानंतर त्यांना छान असं एक प्लेटमध्ये काढलं आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मेयोनीज ॲड केलं आणि त्याला मिक्स केलं. तो मेयोनीज जास्तच ॲड करा म्हणजे ते लवकर मिक्स होतात. मिक्स केल्यानंतर एका साईडला 2 ब्रेड घेतले आणि त्या ब्रेडला थोडं तूप लावलं. मी इथं मेल्ट न केलेलं तूप लावलेलं आहे, कारण आपण जेव्हा त्यांना शेकू तेव्हा ते मेल्ट होऊनच जाणार. तुम्ही मेल्ट केलेलं तूप लावलं तरी चालतं. तूप लावून घेतल्यानंतर आपण केलेलं ते मिक्सचर आहे, ते मिक्सचर आपण सर्व या ब्रेडला व्यवस्थित लावून घेणार आहोत. मिक्सचर सर्व व्यवस्थित लावल्यानंतर दुसरा ब्रेड असतो, तो ब्रेड त्या मिक्सचरावर ठेवायचा आणि हलक्या हाताने स्प्रेड करायचं. म्हणजे हलक्या हाताने थोडं त्याच्यावर दाब द्यायचा. थोडासा दाब दिल्यानंतर गॅसवर पॅन ठेवायचा आणि पॅन थोडा गरम झाल्यावर त्यावर आपण केलेलं सँडविच त्यावर ठेवायचं. ते सँडविच छानपैकी दोघी साईडले खरपूस असं भाजून घ्यायचं. म्हणजे खरपूस मुलांना जास्त आवडतं ना, त्याच्यासाठी. खरपूस भाजल्यानंतर बघू शकता कसं खरपूस भाजलेलं आहे. छान त्यांना काढून घेतलं आणि काढल्यानंतर बघू शकता किती छान असं दिसत आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि कट केल्यानंतरसुद्धा बघू शकता किती छान दिसतं आहे. मुलं आवडीने खातात आणि मुलांनी कोणताही पदार्थ आवडीने खावा यासाठी प्रत्येक आईचा प्रयत्न चालूच असतो. त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर तिला टिफिन पॅक केला, तिची वॉटर बॉटल भरली आणि तिला स्कूलला रेडी केलं. मुलांचं स्कूलला जाण्यासाठी खूप अवघड असतं. तिची बॅग पॅक केली आणि तिला स्कूलला पाठवलं. ती स्कूलला जाण्याशिवाय माझे कोणतेच काम होत नाही. आज ती स्कूलला गेली आणि मग नंतर आपल्या घराची साफसफाई सुरू झाली. सर्वात आधी झाडून घेतलं, म्हणजे ते असताना मला कोणतंच काम म्हणजेच करताच येत नाही. म्हणजे ती करून घेतलं. नंतर मग साफसफाई झाल्यानंतर अर्थातच आपण देवपूजा करतो, त्यामुळे देवपूजा करून घेतली आणि घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि पॉझिटिव्हिटीने भरलेलं असतं. जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा नक्कीच देवपूजा सर्वांनी करा. त्यानंतर देवपूजा झाली आणि गुरुचरित्रातील 14वा अध्याय मी नेहमी पठण करते. तुम्हीसुद्धा गुरुचरित्र 14वा अध्याय नेहमी पठण करा. खरंच खूप नित्यसेवेमध्ये तुम्ही ही सुद्धा पठण करू शकता आणि आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये हा अध्याय तुम्हाला मिळून जाईल. तो अध्याय मी पठण करून घेतला आणि काही जास्त मोठा नाही, एकदम छोटासा अध्याय आहे. तुम्ही लगेच पठण करू शकता आणि त्यात फक्त ते पुस्तक आपल्याला 10 रुपयाला मिळतं. त्यामुळे नक्की खरेदी करा आणि पठण करा. त्यानंतर निमित्त स्वामीचरित्र सारामृताचे 21 पारायण मी करत आहे. ते अध्यायसुद्धा मी वाचून घेतले. खरंच तुम्हीसुद्धा गुरुपौर्णिमानिमित्त हे 21 पारायण नक्की करा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, जे कोणी तुमचे काम अडकलेले असतील, तर या सेवेने नक्की पूर्ण होतात. आणि कोणतीही सेवा श्रद्धेने आणि मनापासून करणे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही ही सेवा संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात. याचे फायदे तुम्हाला खूप बघायला मिळतील. त्यानंतर हे सर्व 21 अध्याय वाचल्यानंतर मग श्री स्वामी समर्थ 11 माळी करून घेतल्या. तुम्हीसुद्धा ह्या सेवा नक्की करा. त्यानंतर माझं एक पार्सल आलेलं होतं आणि खूप छान पार्सल होतं. चला म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. खूप छान अशी चप्पल आहे.
सर्वांना विनंती करते की हा कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाही, मी स्वतःच्या पैशांनी ही मागवलेली आहे. खूप छान आहे, क्वालिटी पण छान आहे, डेली यूजसाठी छान आहे, आपण कुर्तीवर घालू शकता, छान आहे. त्यासाठी म्हटलं चला, आणि खूप स्वस्त आहे, तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही घेऊ शकता. चप्पल बघून झालं सर्व, आणि मग नंतर पेटपूजाकडे वळलो. कारण पेटपूजा झाल्याशिवाय कोणतंच काम करू असं वाटत नाही. त्या सर्वात आधी मग पेटपूजा केली. ते झाल्यानंतर मग किचन ओटा स्वच्छ केला, छान भांडी गिंडी धुवून घेतली, आणि भांडी धुण्यानंतर झाल्यानंतर मग फरशी गिटची साफ केली, आणि सर्व चकाचक झाल्यानंतर खूपच एक वेगळा आनंद येतो आणि एक वेगळं पॉझिटिव्हिटी वाटते. नंतर मग हे असे मेजवान येतात, रोजच येतात, मग त्यांना पोळी दिली खायला, आणि त्यांच्या खाण्यावर त्यांच्या दोघांच्या भांडणी सुरू होतात. तुमच्याकडे सुद्धा असे मेजवान येतात का? मला नक्की सांगा. माझे व्हिडिओ बघायला आवडतील का? डेली ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ.